राज्य सरकारने शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली, पण त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। विरोधकांनी यावरून सरकारवर टीका सुरू केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना उलट सवाल केलाय। शिंदे सरकारकडून शासन आपल्या दारी योजनेचा मोठा गाजावाजा केला जातोय। राज्यातल्या वेगवेगळ्या भागात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचंही पाहायला मिळतंय। सर्व अधिकारी अतिशय चांगलं काम करतात। पूर्वीसारखं काही स्पीड ब्रेकर नाहीत, पूर्वीसारखं काही अडचण नाही। सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले। आता गाडी सुसाट जायला काय हरकत नाही। राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी शिंदे सरकारने शासन आपल्या दारी हे अभियान सुरू केलंय। या उपक्रमाअंतर्गत विविध सरकारी विभागांकडून शासकीय योजनांची माहिती आणि लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आता यावरून राजकारण सुरू झालंय। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी शिंदे सरकारवर यावरून निशाणा साधलाय। महाविकास आघाडीच्या काळातल्या लाभार्थ्यांना पुढे करून शासन आपल्या दारी हे अभियान राबवलं जात असल्याची टीका सतेज पाटलांनी केली आहे। आज सकाळपासून तुम्ही काय केलं हे सांगा। मागचे लाभार्थी आणण्यात अर्थ नाही। आजपासून पुढचे लाभार्थी किती तुम्ही आणू शकला आणि किती त्यातले लोकांना लाभ त्या ठिकाणी मिळाला हे या ठिकाणी महत्वाचं आहे। आज संजय गांधी निराधार पेन्शन योजनेमधल्या अटी सुधारणं गरजेचं आहे। हे शासन आपल्या दारी करण्यापेक्षा यातल्या अडचणी आहेत त्या सुधारणं या ठिकाणी महत्वाचं आहे। सतेज पाटलांनी शासन आपल्या दारी योजनेवर केलेली टीका सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे। 10 कोटी जे गेले यांच्या काळातलं काम पडून होतं, छत्रपती शाहूराजांच्या समाधीस्थळासाठी दिले। अनेक आता 350 कोटी या 2-4 दिवसात अमृतच्या माध्यमातून 2च्या माध्यमातून ड्रेनेजच्या लाईनचे मंजूर होतील। एवढा निधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी या जिल्ह्यासाठी दिलेला आहे। यांनी गेल्या काही वर्षात काय केलं हे पहिलं त्यांनी सांगावं। राज्यामध्ये शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान अशी मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते। आता शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून सरकारी काम आणि 6 महिने थांब हा समज पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये त्यावरून राजकारण रंगल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।